उत्तर प्रदेशातील एका मागासलेल्या गरीब कुटुंबात ती जन्माला आली. तिच्यावर लहानपणापासून खूप अन्याय अत्याचार झाले. पण ती डगमगली नाही. एक गरीब कुटुंबातील मुलीने गुन्हेगारीत प्रवेश केला आणि आपल्या नावाचा दरारा त्या गावात निर्माण केला जिथे तिच्यावर अत्याचार केले गेले होते. ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून फुलन देवी होय. तिला लहानपणापासून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची समज होती. तिच्या या स्वभावामुळे तिचे वडील नेहमी काळजीत राहायचे, पण त्यांना काय माहीत आपली हीच मुलगी जिचे नाव फुलन आहे. तिला एक दिवस लोक बँडेड क्वीन या नावाने ओळखतील. फुलन देवीचे आयुष्य लहानपणापासून खूप कठीण गेले. कारण तिचे 11व्या वर्षी तिच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या माणसाशी लग्न झाले. तिच्या कोवळ्या वयातच तिच्यावर कामाचा भार टाकला गेला. तिच्या गावात तेव्हा पण छूत-अछूत अशी प्रथा होती. पण ती या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायची. तिच्या या बेधडक स्वभावाने गावकरी आणि तिचा नवरा तिला विरोध करायचे. एकदा तर तिच्या गावातील एका माणसाने तिच्यावर अतिप्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पण तिने त्यालाही बेधडक विरोध केला. पण गावच्या लोकांनी तिलाच दोषी ठरवून गावातून काढून दिले. ती तिच्या माहेरी गेली पण तिच्या कुटुंबानी तिला साथ दिली नाही. तिच्या एका भावाने तर तिला जेलमध्ये टाकले. तिच्यावर खूप अत्याचार झाले. पण तरीही ती उभी राहिली. तिच्यावर नंतर एका डाकूची घाणेरडी नजर पडली. त्याने तिला आपल्या सोबत नेले. तिच्यावर खूप अत्याचार केले. पण नशिबाने त्या डाकूचा एक साथी होता जो फुलनच्या जातीतील होता. त्याने तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला म्हणून त्या डाकूला ठार मारले. फुलन त्याच्याकडून बंदूक चालवायला शिकली. तिच्या वयाच्या 20व्या वर्षी तिने मल्लाह समाजातील एक जॉईन केली. तिच्यावर झालेल्या अत्याचार आणि अन्यायाने तिला इतके भक्कम बनवले की ती बँडेड क्वीन म्हणून नावारूपाला आली. आणि तिने तिच्या गावी जाऊन तिच्या नवऱ्याला मारून टाकले. आणि गावाला असा आदेश दिला की यापुढे कोणीही आपल्या वयाच्या दुप्पट लहान मुलीसोबत लग्न करणार नाही. जर असे कोणी केलेच तर फुलन त्याला गोळी मारून ठार करेल. पूर्ण गाव फुलनच्या या रूपाने घाबरला होता. फुलन देवीच्या जीवनातील एक अत्यंत चर्चेचा विषय म्हणजे 1981 मध्ये भदरपूर गावात झालेल्या हत्याकांड. या हत्याकांडात तिच्या गंगने 20 पेक्षा जास्त लोकांची हत्या केली. या कृत्यामुळे ती संपूर्ण देशभर चर्चेत आली. या हत्याकांडाचे कारण असे होते की त्या गावातील काही लोकांनी तिच्यावर हल्ला केला होता आणि तिला विरोध केला होता. यानंतर फुलन देवीने बदला घेण्यासाठी हत्याकांड केले. भदरपूर हत्याकांडानंतर फुलन देवीच्या जीवनातील आणखी एक वळण म्हणजे तिचा आत्मसमर्पण. 1983 मध्ये तिने दिल्लीमध्ये आत्मसमर्पण केले. तिच्या आत्मसमर्पणानंतर ती 11 वर्षे कारावासात राहिली. कारावासात असताना तिने महिलांच्या हक्कांसाठी सक्रियपणे काम केले. तिने अनेक महिलांसाठी आणि गरीब वर्गासाठी काम केले आणि त्यांच्या हक्कांची मागणी केली. कारावासातून सुटका आणि राजकारणात प्रवेश. 1994 मध्ये कारावासातून सुटल्यावर फुलन देवीने राजकारणात प्रवेश केला. समाजवादी पार्टीच्या तिकिटावर तिने 1996 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली. तिच्या राजकीय कारकिर्दीने तिला समाजातील गरीब आणि वंचित लोकांच्या हक्कांसाठी काम करण्याची संधी दिली. तिच्या राजकीय प्रवासात तिने विविध सामाजिक आणि आर्थिक समस्यांवर भाष्य केले आणि अनेक योजनांमध्ये सहभाग घेतला. फुलन देवीच्या जीवनाची कथा गुन्हेगारी जगताच्या अंधारातील एक चेहरा आहे. फुलन देवी ही भारतीय समाजातील गुन्हेगारी, सामाजिक अन्याय आणि राजकीय संघर्षांची एक उदाहरण आहे. तिच्या जीवनातील विविध घटना आणि तिच्या कार्याने समाजातील बदलांची प्रेरणा दिली आहे.